सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। दुर्गा माता की जय, अंबा माता की जय, बोलो अनसया माता की जय जय जय। अनसया आईचा 18वा अध्याय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेवाय नमः। आई तू संजीवनी, तूच असे मोक्षदायिनी, जगताची जगतजननी, माये माझी अनसूया। दाविले अनेक चमत्कार, दुःख हरिले सत्वर, भजती सर्व सानथोर, दुःखहारणी म्हणून। नागपूर नगरीची गता, भावभक्तीची सरिता, पूर्ण करी तूच माता, ज्ञानदान करुणी। मरियम नगरी नागपूरला, आई तू दाविली लीला, नकळे या पामराला, संजीवन नाम तुझे। त्र्यंबकराव बक्सरे भाविक, काय वाचा सात्विक, भक्ती करतसे नेक, तुझा लेख म्हणून। कन्या श्रद्धा मिळे रत्न, आईचे करे स्मरण, 2 वर्षाचे आयुर्मान त्या श्रद्धा बाळाचे। 6 जून 1992ला उलटा फेरा दैवाचा पडला, काळ एकाएकी द्वारी आला, घेऊन गेला श्रद्धेला, लेकीला ठेवून दारी, आई गेली नळावरी, नव्हते पहाया दारी, बाळ खेळी अंगणात, ते होते एक टाके, पाणी भरून त्यात होते, श्रद्धा गेली ते खेळता खेळता, तोच तिचा तोल गेला, टाक्यात देह पडला, खालवर होऊ लागला जीवाच्या आकंताने, नाकातोंडात पाणी गेले, निष्प्राण शरीर झाले, निचेष्ट होऊन पडले त्या पाण्याच्या नांदीत। घेऊन गुंड डोईवरी माता आली सत्वर, टाकू लागली नांदीत धार, तोच टाहो फोडतसे, गुंड दिला फेकून, श्रद्धेला काढी पाण्यातून, पाहतसे बाळ दिनवानी, अश्रू दाटले लोचनी, प्राणज्योत माळवली, श्रद्धा सर्वा सोडून गेली, माता पिता रडू लागली, आक्रोश करून या। आई तू मरियम नगरी होती, श्रद्धा भावे सर्व भजती, पूजा पाठ तव करती, वंदन करुणी नरी नर। त्र्यंबकरावास वार्ता कळली, मरियम नगरी आई आली, तरी का आपत्ती आली, माये माझी असताना, घेऊन येई श्रद्धा बाळ, ठेवी मातेच्या चरणाजवळ, तव समक्ष कैसा आला काळ, कोण तारी तुझविन। सर्वजण पाहती लीला, तू न्याहाळी मृत बाळाला, पाहुणी लेव लोकाचा गलबला, दया करी भगवती, आईने दृष्टवर केली, अंतदृष्टी स्थिर केली, पांघरून देऊन वदनावरी खेळ तू करीतसे, क्षणातच माता उठली, नारळ फोडू लागली, दिव्य दृष्टी मृतावरी लोदली, श्रीफळ फोडताना प्रसाद फेकून पाणी फेरले, श्रद्धा बाळावर ते सोडले, झाले काम आपले, म्हणे चला आता, पाणी पडता अंगावर, हालू लागे मृत शरीर, तीर्थाचा हा उपचार, संजीवन दान देई, उठ उठ श्रद्धा बाळ, दूर केला तुझा काळ, श्रद्धा रडे खळखळ हर्षती, माता पिता धन्य अनुसया माय माझी, जिवंत करे मृत मुलीशी, काय वर्णू कीर्ती तुझी, खुंटते वाचा माझी। त्र्यंबकराव रडू लागला, वारंवार धरी चरणाला, काय उणे या दासाला, अमृत दृष्टी असता, गोरोबाच्या मृत मुलाला, जीवनदान दिले कुमाराला, सार्थ केले तू नावाला, विठाई माऊली माझी। देवादिकाचे वर्णन करिता आख्यान पुराण, थोर त्याहून महिमान तुझे माता अनुसया, ती गावचे व्यंकटी पाटील, आईस भजे सर्व काळ, भक्ती पुष्प चरणाजवळ अर्पितसे सर्वदा, बोधू भोयरची मुलगी मुत्री, त्रस्त होई यमयातनांनी, गेली सर्वा सोडून, शोक करे मातपिता, व्यंकटी पाटील सांगे त्याला, शरण जा मा अनुसयला, तीच परतविल यमाला, मोक्षदायिनी जी असे। लोक सर्वे जमा झाले, अंतयात्रेची तयारी चाले, परी बोंधू भजी मातेला, वाचवी तूच माऊली, लावणी अगरबत्ती, आळवी भावभक्ती, करुणी आर्ता आरती, विनतसे परोपरी, तुझा मुची रखवाली, तुझ विन कोण वाली, तोच तू धावत गेली, ती गाव मारुड मुक्कामी, मुन्नी रडू लागली, आई पाणी दे म्हणाली, हात पाये हलवू लागली, उठून बसे त्वरित, जिवंत पाहून मुलीला हर्ष होतसे सर्वाला, जीवदान दिले मुलीला, संजीवन नाम तुझे, संजीवन सामर्थ तुझे, भक्ताची लाज राखे, धावते वेगे जडजीवा तारावया, मुनीस देऊन जीवनदान, सार्थ करीतव नाम, चरणी आलो शरण, शरणागत होऊन, असा हा संजीवन मंत्र, कथन केला सर्वत्र, तव कृपेचे हे पत्र, धावितसे जना माझी, माझा काय अधिकार, तव कृपेची ही धार, घेऊन फिरवी दूरवर, पायिक तुझा असे। बाबा चंद्रशेखर वराड पांडे, भावभक्तीचे देती धडे, गाती संताचे पवाडे, कमला सुत म्हणून या, काया वाचे मने, गाती अभंग भजने,
भक्ती रसाची अंतुरणे घालती घरीदारी मातेच्या चरित्रा ग्रंथ रचितसे कमलासुत काढून ध्वनी फित जय जय करई आईचा राहुनी नागपूर नगरी प्रचार करी दुर्वरी रेशीमबाग गजानन मंदिरी जय घोष करी नामाचा कथितो आता दृष्टांत एका तुम्ही तंतोतंत माता करी ज्ञात महिमा शेष नागाचा हे कुणी मातेची कीर्ती दर्शनाशी छत्री येती मुलाला घेऊन सोबती ॲटो रिक्षात बैसुनी होवणी सुचुरभत जाई जुन्या मठात पूजा अर्चना करीत आळविती मातेला भक्ताची भक्ती जाणे माता ओळखिले कमला सुता जातू मरशील वदे पुता भविष्य जाणून या हाय तू कसा आशिष दिला अमरपट्टा कोण घेऊन आला परी वाचव मज पामरला क्षमा करी अपराध अरे तू नाही तो मरेल जगदंबेचे निघे बोल न होत असे त्रिकाल फोल अनुभव भक्ता येत असे वारंवार घेई दर्शन परी न होई इच्छा पूर्ण दर्शनी मणी समाधान पाहून निघत असे परवानगी मातेची घेऊन रिक्षा लागला मार्गानी फेटरी समोर प्रचिती जाणी माता तव वचनाची झाला होता गडदंधार पावसाची येई सरीवर सर एवढ्यात दिसला शेषधर रस्त्याच्या मधोमधी होता उतार रस्त्याला ॲटो रिक्षा करी कडेला ॲटो चालक घाबरला कर दोन्ही हालत असे नियंत्रण रहित रिक्षा उभा करी उतारी कक्षा भये करी दुर्दशा धावा करी मातेचा कुणी गजेदाचा धावा धावत जाई केशवा वृद रक्षेले नावा पतित पावन म्हणून तेसीच्या आई तू यावे तुझ वाचून कोण पावे संकटातून रक्षावे या तुझ्या लेकराला एवढ्यात भरधाव ट्रक आला त्याने चिरडले नागाला चाकाने चेंगरून पुढे गेला नागपूर मार्गाने ट्रकने मारले सापाला अभय दिले कमला सुताला तो मरेल शब्दाचा अर्थ कळला सापाच्या मृत्यूने ॲटो चालक येऊन पाहती साप मेला रस्त्यावरती काढून रिक्षावरती निर्धोक जाई नागपूरला अशी ही आईची लीला दावी वराड पांडे बाबाला म्हणून भजती भजनाला गीत तिचे गावनी करुणी मातेचे चरित्र रचना भक्ती सुधा पाजी जना महिमा गाई जगत जीवना लेख तुझा कमलासुत सौमालती पुंडलेक राव बारई भजितसे अनुसया माई दृढ भाव धरुण पायी गुण गाई उभयता मालती ताई आली अस्वस्थ तनी त्रास तोनात गर्भाशय ट्यूमर त्रस्त करीतसे सर्वांगाला गेली गजानन मंदिरात रेशीमबागी जे स्थित भराट पांडे बाबांना वदित व्यथा आपुले करीतसे महाराजांनी उपदेशले मंत्र जप करण्यास सांगितले रक्षी भगवती भक्ताले सर्व समर्थ तूच असे म्हणून केले नामस्मरण गावणी अनुसया गान जीवन मरणाचा हा क्षण आत्तेष्टी तिष्ठत असे 1 किलोचा ट्यूमर डॉक्टर काढी बाहेर परिवेदना न तुसभर होतसे अंगाला वराटपांडे बाबांनी मंदिरात जप केला भक्ता समवेत होण्या मालत ताई दुरस्त आळविती भगवती तव नाम करी सशक्त लेख झाली तंदुरुस्त अनुसया नामाचा संकेत अनुभवा येतसे तप्त अशा उन्हाळ्यात आजारी पडली निलिमापुत ताप वाढला अंगात असहाय्य वेदना होतसे केले बहु उपचार होई उलटी वारंवार कन्या झाली जर्जर बेहोशी येतसे सासूबाई गेल्या काटोलला येथून श्री क्षेत्राला भगवतीच्या दर्शनाला एक सेवा करावया इल्मा होती दवाखानी श्वासन राहितनी सासूबाई आळवी भवानी तक्षणी मंदिरात फिरविले चक्र मातेने स्थिर केले लोचने श्वासभरी तनमने दिव्यदृष्टी ठेवून या राजू बाळ बालपणी थंडगार होई अंगणी नव्हते घरी कोणी चेतनाही न होई आजीने केला उपचार लावी अगरबत्ती माते समोर म्हणे रक्षी तूच करुणा कर या अजान बाळासी तोच तया चेतना येई चेतना उष्णता भरी तूच तना वाचविले तू जीवना अक्षयदान देऊनी संजयची पोट दुखी उपचार करी नाना विधी परी दूर न होई व्याधी त्रस्त तया करीतसे डॉक्टरने उपचार केला परी गुण न आला शेवटी आला चरणाला आई अनुसयेच्या बेंबी भोवताली सूज शस्त्रक्रिया करणे भाग सांगते उपाय वैद्य तपासणी करुनिया परी होती श्रद्धा अचल पूजितसे पदकमल पारायण करी निश्चल माता चरित्र ग्रंथाचे पारायणाच्या समाप्तीला सुजेत उतार पडला तूच माता दिली हवाला दुःखहारणी म्हणून या मालती ताई आली दर्शना
संजयला टाकी चरणा, उठून आपल्या आसना हार तू जाळीतसे. फेकून तांदूळ वटीतले, न्याहाळी संजय बाळाले. म्हणे जा काम झाले म्हणून अभय देतसे. शस्त्रक्रियेची पर्वणी पूर्ण करी भवानी, कृपा दृष्टी कृपा काक्षिणी, तारी तसे तवले करा. म्हणून जाई तू सदना, पावन करी घर योजना. नंदनवन फुलवी जीवना, बारई कुटुंबात. सौमोरे मावशीला तूच माता दृष्टांत दिला. आंबट चुकी लावी करण्याला, लाड पुरवाया लेकीचे. अंबाडीची भाजी दिसली, शब्दाची प्रचिती आली. तूच जाणी सर्व काली, सर्व स्थळी काय असे. तोच तू घरी गेली, आन काय रानलं ते बदली. नैवेद्याची पर्वणी लाभली मोरे मावशीला. तक्षणी तू गेली बाहेर, शोधी तुला सर्व दूर. परीन जाणे तुझा खेळ, कृपा सिंधू अनसया. आल्या मावशी बाहेर, दिसे त्यांना करुणा कर. फेकी तीन दिशेने सत्वर, तीन दगड एका क्षणी. तोच तू विष्टा केली, तीन दिशेला फेकी बली. कार्याची ही पूर्णावली, करीतसे भगवती. मोरे ताईने केली जमा, अमृता समान दिव्य जाना. दूर करे दुःख दैना, अमृतपान करुणिया. आई तुझा आशीर्वाद लाभला अलकाताई आमलेस. दूर करुणी दुर्धर व्याधीस, रोगमुक्त करीतसे. अन्न नलिकेत स्टोन झाला, म्हणून दाखवी डॉक्टरला. शस्त्रक्रिया सांगी करण्याला 10 दिवसानंतर. आई तू गेली कोकाटे घरी, अलकाताई चरण धरी. म्हणे वाचवा मातेले करे, कृपा प्रसाद देऊनिया. कुणी लेकीचे भक्तिवाणी, द्रवतसे कैवल्यधामी. टाकिले अंगावर पाणी, दिव्यदृष्टी राखुनिया. तनी अमृत संचीन, भक्ता मिळे संजीवन. उपचार करे भवानी, आचार करुनिया. शस्त्रक्रिया 3 दिवसाची, डॉक्टर तपासणी करी. करावी लागत से तयारी शस्त्रक्रिया करण्याची. डॉक्टर निदान करती, एकाकी स्तंभित होती. स्टोन न दिसे अन्ननलिकेत. कैसा घडला चमत्कार, न करणे लागे ऑपरेशन. तंदुरुस्त होई परिपूर्ण, अन्ननलिकेत नसे स्टोन. पाहता मती खुंटते, म्हणे हे कैसे घडले. मीच तर निदान केले, काही न करता दूर केले. अरिष्ट अलकाताईचे, हे से आईचे महिमान. दूर होई वाधी महान, न करता औषध पान. कृपा दृष्टी करीतसे, म्हणून नेले आईला नागपूर सदनाला. उत्सव साजरा केला, भावभक्ती ठेवून या. श्रद्धा जडली मातेवर, न होई दूर क्षणभर. भक्तिभाव जोडून कर उभयता प्रार्थितसे. भाविक शकुंतला बाई काळे, अर्पण करी भाव फुले. परी देव कुणान चुकले, शरीर भोग भोगीतसे. जे असले संचिती, ते न चुके कल्पांती. हाली त्याची प्रचिती, म्हणून येई तवदारी. कॅन्सरची दुर्धर व्याधी, त्रस्त करी जीवना लागी. उपचार तया बाधी, मृत्यू समीप दिसतसे. औषधोपचार बराच केला, परीन रोग हरला. शेवटी आली चरणाला माऊली अणसयेच्या. जाऊनी कोकाटे घरी, शिर ठेवी चरणावरी. हाय तू वाचवले करी शरणागत मी असे. नजरेने केला खेळ, फोडिले एक श्रीफळ. दूर पळविला काळ, भक्ताला रक्षावया. शकुंतलाबाईची व्याधी, दूर करी दयानिधी. रोगराईन बाधी, आशीर्वादे भगवती. म्हणून श्री क्षेत्री आली, तूच माता शक्ती दिली. ओटी भरून पूजा केली, दृढ भाव धरुनिया. ऐसईच असू दे हस्त, हीच माझी आर्त हाक. भावभक्तीचे पेटून वात, जीवन ज्योत तैवतसे. येथील प्रचिताई ढोले, आळवी सद्गुरु गजाननाले. आली माता तव चरणाले, अभितत्व जाणून. गजाननाच्या पोथीच पारायण, गुरुवारी करी नित्य नेमान. माता तू देई प्रत्यक्ष दर्शन, गजाननाच्या प्रतिमेत. गजानन अनुसया एक रूप, भिन्न भासे तव स्वरूप. एक दुसऱ्याचे प्रारूप, येऊन बसे जवळी. माता बदली प्राचिताईस. गजानन होय म्हणत, आई होय म्हणत, गंगा होय म्हणत. म्हणून या माता तू केली भविष्यवाणी. पांढरा बगळा येई अंगणी, दुसऱ्या वर्षी ट्रॅक्स सदनी. येतसे तव कृपे, पोथीच्या पारायणी. चेक घेई येऊन, ठेवावा कुठे सदनी. प्रतिमे समीपकी देवघरात चेक ठेवला. तक्षणी प्रतिमेचा हार गळला. दृष्टांत माते तू दिला, दोन्ही ठाई मीच असे. महेंद्र शाळेत दाखल करी, प्रवेश देऊन सत्वरी. दर्शना येऊन विचारी, दाखला झाला का म्हणून येई चरणाला. न चुकवी पौर्णिमेला, गुरुपदेश फळा आला तुझी कृपा म्हणून. दीपक बाळ कृष्ण कुकसेला, किडनी स्टोनचा विकार जडला. सांगी शस्त्रक्रिया करण्याला, निदान करुणी रोगाचे. अपार श्रद्धा मातेवरी, म्हणून येई माता मंदिरी. म्हणून आईचा चाकर पादपूजा करीत असे. आई तू सांग मला, शस्त्रक्रिया करणे कशाला.
असता तो सबला, काय उने मज असे माता निरखी दीपकला. कृपादृष्टी लाभे त्याला, ओरखडेले बाळाला, मार देऊन कृपेचा. हाई तुझे ओरखडणे, हीच शस्त्रक्रिया करणे, देई भक्ता नवजीने, मारुनी तयाला. किडनी स्टोन कोठे गेला, नकळे काही डॉक्टरला, औषधा बिना गुन्हा आला, माता तव कृपेने. हायने आदेश दिला, नोकरी मिळे त्याला, फुलविले जीवन मिळा, सुख समृद्धी देऊन. बाबूक वैशाली शराफ, भजी माता दिन रात, तूच दूर करी कात. वेळोवेळ धावून या, कुकर भ्रष्ट झाला, अंगावर तो उडाला, पदार्थ सर्व अंगाला उष्णते भाजतसे. सर्व चिंतित होती, कैसी आली आपत्ती, फरी रक्षी भगवती शीतलता देऊन. कोमट जली आंघोळ व्हावी, तैसे वाटले लवलाही, माता देतसे ग्वाही, गडांतर टळलं म्हणून. एका अपघातातुनी तुझ वाचवी भवानी, हलगत दूर करी जननी, हात धरून या. निमा पुराणिक घरी गेली माता सत्वरी, पाणी नव्हते विहिरीत वेळी गावात. उपहासाने म्हणती बाया, संत येते ना आता गावा, पाणीच पाणी जाई वाया, येता अणुसया गावात. माते तू पाय टाकता गावात, धोधो वाहे विहिरीत, सर्व पाही आत आश्चर्य करून या. मुले माणसी सांगती, पाणी लागले आडाती, किमया करी महासती, सत्संग देऊन या. नागपूरचे महापौर भले, नाम बबनराव येवले, मुंबईला ते गेले पक्षश्रेष्ठीच्या भेटीला. भेटली तेथे म्हातारे, होईल काम सत्वरी, रांगच लागेल घरी दारी, म्हणून वर्ततसे. म्हातारीच्या स्वरूपात माता जाई मुंबईत, भेट देई तव पुत, काम होण्या तयाचे. शब्द तोची खरे ठरले, उमेदवार नियुक्त झाले, म्हणून आले चरणाले, कैवल्यदानी मातेच्या. येथील विठ्ठलराव लोहे, वाहकाचे काम पाहे, जोडपे एक जखमी होवे, गांधी चौकात अपघाती. न्यायालयी केस गेली, आळवी तुझ माऊली, तूच त्याची रक्षा केली, निर्दोष सोडून या. भक्त मधुकरराव सायरे, मधुमेहाने त्रस्तपुरे, उपचार बहु करे, परी न गुण येतसे. आर्जविले भवानीला, दुरस्त करी भक्ताला, आलो तव चरणाला दयानिधी म्हणून. भरती केले दवाखाने, न चाले अन्न पाणी, तीर्थ अंगारा देई वदनी, आई अणुसयेच्या. त्याचाच गुण आला, लेख दुरस्त झाला, विद्यापीठी कामावर गेला, महाशक्ती कृपेने. न चाले काही औषधी, तीर्थप्रसादाची उदी, बरा करी कृपानिधी, जर्जर व्याधीतुनी त्याची उपचार घडला, म्हणून आले सेवेला, भजी अणुसया मातेला. सायरेपती पत्नी विनायकराव तिवारीची माता, पडली स्नानगृहात, हाड मोडली तिता, नाना उपचार करीत असे. परी तू बसविले जगाच्या पायी, हाडाले तंदुरुस्त तिला केले कृपादृष्टी ठेवून. जेन होई दवाखानी पूर्ण करी माता भवानी, म्हणून आले चरणी भक्तिभाव अर्पुनिया. माधवराव बर्वेची कांता, आली दर्शना माता, परी तू सांगे तिता, घरी जा म्हणून या. काय असले घरी न कळे तवले करी, का करी आज्ञा पोरी तुझे तूच जाणतसे. मानून आज्ञा प्रमाण जवळ करी भवन, दृश्य पाहुणी नयन अचंबित होतसे. तुझा होता अपघात झाला, पती माधवराव बर्वेला, म्हणून पाठविले तिला सेवा करण्यासी. माता तू जाणी मठात, काय घडले नागपुरात, म्हणून पाठवी क्षणात भेटावया पतीला. कृपा प्रसाद त्यांना तारी, अपघाती बरा करी, वाणी करतसे खरी माय माझी अनसुया. प्रसादाचे महिमान गातसे भक्तगान, प्रचिती घेई संत सज्जन महाशक्ती मातेच्या. प्रदक्षिणा घाली वडाला, आयुष्य लाभे पतीला, स्त्री जन्म सफल झाला, व्रत वैकल्पे करुणी. संतित्वाची ही कहाणी, यमाला लावी परतुनी, सत्यवाना अभय मागुनी, अमर होई त्रिजगती. तैसेचे तुझे रूप, सती सावित्रीचे स्वरूप, सर्व होती एक रूप भगवती चरणासी. विद्याधर देवतळे घेऊन येई मुले बाळे, 16/6/1992 वटपौर्णिमेला. श्री क्षेत्र पारडसिंगा. मातेला बसविले गाडीत, जाई नारायणपूर मंदिरात, समीप करी प्रसाद ताट, आई अणुसयेच्या. प्रसाद सेवन करी माता, फेकून देई आपुल्या पुता, कृपा प्रसाद जमविता, आनंद वाटे विद्याधरा. बजुनी माता माऊलीला, प्रसाद तोची गोळा केला, सोबतने नागपूरला रामदास पेठी स्वगृही.
नाही राहिली आठवण, प्रसाद खाण्याची जाण, उघडून पाही तक्षण वास तया येत असे. इच्छा न होई खाण्याला, वास लागला प्रसादाला, क्षमा करी बालकाला, अज्ञानी अनाथ मी. त्याच्याच घरी आवारात विहीर असे आत, शुद्ध पाणी होते त्यात, वापर सर्व करीतसे. टाकला प्रसाद विहिरीत, निश्चयंत राहिले घरात, प्रचिती येई क्षणात किमया माऊलीची. हाडावर पाणी काढण्या गेले, भाडेकरू चकित झाले, हिरवे पिवळे पाणी दिसले, आरस पाणी असे जे. काल नव्हते असे पाणी, हा रंग भरला कुणी, न कळे कुणाची करणी, न भरी पाणी एक. विहिरीत सर्व डोकावेती, वास जलाचा येई वरती, सौदेव तळे ज्ञात होती किमया प्रसादाची. प्रसादाची केली अवहेलना, तीच प्रचिती आली जाना, अद्भुत असे माता महिमा, क्षमा करी अपराध. त्वरित येई माता मंदिरी, पारट सिंगा गुरुवारी, पारायण पूजा अर्चा करी, क्षमा याचना करुणी. आई बाळाची चूक झाली, परी तू असे जगतवल्ली, तूच माझी माऊली, महाशक्ती अनसुया. माते तू क्षणी पारखले, तक्षणी पाणी शुद्ध झाले, पुन्हा पैकी प्रसाद आले, कृपा दृष्टी ठेवून या. घेऊन मातेचे दर्शन, जवळ करी सदन, विहिरीत पाही डोकावून, आरस पाणी दिसतसे. वापुर लागले सर्व पाणी, कळून आली प्रसाद करणी, भजतसे अनसया भवानी, दिव्यता पाहुनिया. ऐसा हा प्रसाद महिमा, कथन केला तव स्मरणा, पूर्ण करीतव कवना, कृपा दृष्टी ठेवून या. आई तुझी लीला, दाविली दत्तात्रय अपराजिताला, जाऊनी भांडे प्लाटला, दर्शन तू देत असे. उदय मुलाचा आजार, बरा करी दत्त दिगंबर, लावी दुबत्ती कापूर, गुरुचरित्र पारायणी. या पारायणी दिनी, अवचित गेली तू सदनी, भक्ताच्या गाडीवर बसूनी, भावभक्तीच्या ओढीने. पारायणी आली माता, जवळ घेई तू पुता, तीन बाळाचे वदन भरविता, श्रीपाद वल्लभ म्हणतसे. पाहिले नव्हते आई तुला, परी भजतसे गुरु माऊलीला, दत्त दिगंबराची लीला, धावितसे माऊली. गुरुवारी गुरुवाणी करण्या खरी, करतसे भक्ताची चाकरी. काय रांधल ते आन उच्चारी, सार्थ कराया वचन, न सुचे कुणाला काही, कैसे करावी सेवा माई. बाळ तुझा ज्ञानी पाही, ज्ञानदृष्टी मागितसे. बाळाला घेई जवळ, तोडतसे फळफळावळ, पलंगा खाली टाकी बाळ, रडतसे तये वेळी. झाडांना स्पर्श करून, फुले काही तोडून, कार्य पूर्ण करून निघून जाई भगवती. अपराजित होई चकित, मुलगा उठला त्वरित, धावी खेळे एक जात, कृपे माता माऊलीच्या. जाऊनी भक्ता घरी, दुःख त्याचे हारी, प्रचिती दिली खरी, रक्षुनिया बाळासी. माऊलीवर दृढ श्रद्धा, श्रीपाद वल्लभजी सदा, धावत जाई माता वरदा, दत्ताच्या हाकेला. श्रीपाद वल्लभ तुला म्हणावे, नृस्य सरस्वती तू पावे, दत्त दिगंबर रूप बरवे, तूच माता ठाई ठाई, म्हणून आले तुला शरण. गाती सदा तुझे गाण, कृपा करी जाऊनी भवन, भावपुष्प अर्पितसे. शरद देश मुखला, मनोविकार जडला, तीर्थानेच उपचार केला नित्य सेवुनिया. भाविक राजेंद्र ठाकरे, कृपा दृष्टी तया मिळे, घरी जाऊनी शमविले पाणी अंगावर फेकुनी. दहा झाला शांत, घरी येता भगवंत, म्हणून पूजे दिन रात, श्रद्धा भाव अर्पुनी. वाचवले तू अपघातातून, न पडू दिले खाई ततनी, गाडीची मोडतोड क्षणी, होतसे पडल्यावरी. परी तू दिले अभयदान, देऊन लेकरा जीवनदान, दूर करी सर्व विघ्न, सुखरूप ठेवून या. एकदा मंदिरी चोरा आला, दानपेटी घेऊन पळाला, पैसे काढून टाकी तिला तळ्यातील विहिरीतील गाळ काढून, साफ करी कुपतनी, निघाली पेटी त्यातून 2 वर्षानंतर. पेटीत होते पाणी, पाहतसे ती उघडून, दिसले नयन क्षणी दृष्टांत भगताची. होत पावती पुस्तक त्या 2 दानपेटीत, 2 वर्ष पाण्यात पडून ते राहतसे. परिण मिटले अक्षर, न होई जर्जर, तुझीची धरोहर अक्षय नामाची. एका दिवाळी सणी, लक्ष्मीपूजनाच्या दिनी, होती तू नारायणपूर धामी. लेकरा सवे आपुल्या, पंचपक्वाने आणून नैवेद्य देई जननी, पुरण पोळी तव धामी, घेऊन येत असे. भक्त अर्जवे तुला, सेवन करी नैवेद्याला, महालक्ष्मी पूजनाला पात्र करावे आम्हासी. माता बदली त्या क्षणी, चुन भाकर कोणानी, न वाटे गोड मिष्टांनी, चुन भाकरी विना. माता आज दिवाळी, घरोघरी पुरणपोळी कोणानी,
चून भाकरी सणाच्या या दिनी. तेथे होता एक भक्त गरिबीने होता त्रस्त. येई सामोरी एक जात शिदोरी घेऊन या. होती त्यात चून भाकर जाण तसे करुणाकर. म्हणून मागतसे सत्वर भाव त्याचा जाणुनी. पंचपक्वान असता धामी भीती वाटे माझ्या मनी. अर्पावे कैसी जननी गरिबाची भाजी भाकर. परिमाते तू जाणी भक्ताचा भाव अंतर्मनी. तेच मागतसे जननी कृष्ण विदुरा परी. राव रंक समाधरी आहे तुझ्या दरबारी. भेदाभेद न करी म्हणून म्हणती अणसया. दिला त्याची दृष्टांत चून भाकरीचा सादंत. कृपा करी भगवंत कृपा दृष्टी ठेवूनी. ऐसा माता परिवार नागपूर शहरी सर्व दूर. भजी भगवती खरोखर एक नाम घेऊनी. गेलो तू प्रत्येक घरी उदरण्या नरनारी. म्हणून करीत व चाकरी श्री क्षेत्री येऊन या. पुढील अध्याय हीच कथा नागपूरची पावन गाथा. भावभक्तीची अखंड सरिता एक चित्ते एकावी. इथे श्री परमेष्ठी अनुसया गाथा. कवण करी अनुसया माता निमित्त करून तव सुता. अष्टोदशोध्याय संपूर्ण. श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभम भवतु. हरि ओम शांती शांती. श्री परमेष्ठी अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय.